सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की या पृथ्वी तलावर मानवाशिवाय विविध प्रकारचे जे प्राणी आहेत ते प्राण्यांचं अस्तित्व आहे, ते प्राणी राहतात. परंतु मानव हा एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा प्राणी आहे आणि त्याचबरोबर तो समाजशील समाजप्रिय अशा प्रकारचा प्राणी आहे. त्याचबरोबर त्याच्या विविध प्रकारच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा देखील आहेत. तर या ज्या गरजा आहेत या गरजा मानव निसर्गाच्या माध्यमातून किंवा निसर्गाचा वापर करून निसर्गातील वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांचा उपयोग करून आपल्या विविध प्रकारच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करत असतो. तर प्रामुख्यानं त्यामध्ये मानवाच्या अनेक सामाजिक आर्थिक अशा वेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत. तर त्याची जी काही सामाजिक आर्थिक त्याचबरोबर मूलभूत गरजांपैकी महत्त्वाची जी गरज आहे ती म्हणजे निवारा. तर ही निवारा गरज कशाच्या माध्यमातून पूर्ण होते, तर प्रामुख्यानं या ठिकाणी त्याचं जे काही घर आहे वस्ती, या वस्तीच्या माध्यमातून त्याची निवारा ही जी गरज आहे ती गरज पूर्ण होत असते. आणि याशिवाय या मूलभूत गरजेशिवाय इतर ज्या काही विविध प्रकारच्या गरजा आहेत त्यामध्ये काही सामाजिक गरजा असतील, काही आर्थिक गरजा असतील, अशा विविध प्रकारच्या गरजा मानव त्या ठिकाणी त्या माध्यमातून पूर्ण करत असतो. तर त्याच दृष्टीने मानवाची जी काही मूलभूत गरज आहे जी या वस्तीच्या माध्यमातून घरांच्या माध्यमातून पूर्ण होते, त्यावरती आपलं पुढचं प्रकरण आहे ते प्रकरण क्रमांक 3 म्हणजे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. तर मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण फक्त 2-4 जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचीच माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर त्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी मानवी वस्ती म्हणजे काय, त्यानंतर मानवी वस्तीची स्थान निश्चिती, या मानवी वस्तीच्या स्थान निश्चितीवर म्हणजे स्थानावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये प्राकृतिक घटक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय यासारखे इतर घटक, त्याचबरोबर वस्तीचे प्रकार आणि मानवी वस्तीचे आकृतिबंध, या 4च मुद्द्यांची माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मानवी वस्तीची माहिती घेण्याच्या अगोदर आपल्याला उपग्रहाच्या साहाय्याने काढलेले जे काही एक चित्र आहेत, एक फोटोग्राफ आहे, तो फोटोग्राफ आपल्याला दिलेला आहे. तो या ठिकाणी आकृती क्रमांक 3.1 बघा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे आणि ती आकृती तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल ब्लॅकबोर्डवरती. तर त्या ठिकाणी ही जी आकृती आहे ही आकृती म्हणजे उपग्रहाच्या साहाय्याने त्या ठिकाणी विशिष्ट भूभागाचं भूप्रदेशाचं घेतलेलं जे चित्र आहे आणि त्याचं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. ते निरीक्षण केल्यानंतर त्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत, द्यायची आहेत. तर आकृती आता तुम्ही पाहिली असेल, त्यावरती पहिला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला बघा, अ, ब, क, ड आणि ई यापैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते आणि का, किंवा कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का. तर त्याचं उत्तर आहे आकृतीमध्ये जे काही अ, ब, क, ड, ई असे जे ठिकाणं दिलेले आहे त्यापैकी क आणि ड या ठिकाणी मानवी वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. त्याचं कारण काय आहे की प्रामुख्यानं त्या ठिकाणी क हे डोंगर पायथ्याशी आहे, सपाट जमीन आहे डोंगर पायथ्याशी, त्या ठिकाणी तिथं मानवी वस्तीची निर्मिती होऊ शकते. त्यानंतर ड नदी किनारी प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश आहे, त्याही ठिकाणी सुपीक मृदा आहे, त्याही ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जी मृदेची जी काही वस्त्यांची जी निर्मिती आहे ती निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. दुसरा प्रश्न आहे, वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का. तर वरीलपैकी अ, ब आणि ई आकृतीमध्ये दिलेले आहे बघा, अ, ब आणि ई अशी 3 जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही. त्याचं कारण काय आहे की प्रामुख्यानं त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती आहे, भूपृष्ठ रचना प्रतिकूल आहे, उंच सकल आहे, त्याचबरोबर हवामान देखील प्रतिकूल आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, वरीलपैकी वस्ती निर्मितीकरता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते. तर प्रामुख्यानं त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे प्राकृतिक घटक, त्यामध्ये
तुमची भूरचना असेल किंवा हवामान असेल, हे जे घटक आहे या घटकांचा त्या ठिकाणी म्हणजे वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. म्हणजे काय की प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की मानवी वसाहतीसाठी पाण्याची गरज आहे, सपाट जमिनीची गरज आहे. तर त्या दृष्टीने त्यानंतर चौथा प्रश्न विचारला आहे, वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबत आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकतील का? तर त्याचं उत्तर आहे होय, निश्चितपणाने त्या ठिकाणी कारणीभूत ठरू शकतील. त्याचं कारण काय की आपल्याला माहीत आहे घरं बांधायची असतील तर आर्थिक घटक महत्त्वाचा आहे. आणि त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की आता 3 जून रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण विभागात जे काही निसर्ग वादळ आलं, या निसर्ग वादळामुळे त्या ठिकाणचे जे काही लोक आहेत त्या लोकांची घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली आणि आज त्या ठिकाणी त्यांना ती घरं उभी करण्यासाठी आर्थिक घटकाची पैशाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आपलं जे काही महाराष्ट्र सरकार आहे ते सरकार प्रयत्न करत आहेत. त्यांना अगदी NDRFचे जे काही नियम आहेत ते नियम चेंज करून त्या ठिकाणी मदत कशी वाढवून देता येईल याचाही प्रयत्न आपल्या ठिकाणी आपलं जे काही राज्य सरकार आहे ते राज्य सरकार करत आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील कोकणाचा दौरा करून त्या ठिकाणी या लोकांच्या नुकसानीची पाहणी केलेली आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं घरांची जी काही अवस्था आहे वस्त्यांची, ती अवस्था कशा प्रकारे झाली ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? आर्थिक क्रिया म्हणजे काय? व्यवसाय. होय, याचं देखील उत्तर होय आहे. कारण का की प्रामुख्यानं या ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक, सुपीक जमीन आहे का किंवा त्या ठिकाणी वनसंपदा आहे का, तर त्यावर आधारित तुमच्या आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय असू शकतील. म्हणून त्या ठिकाणी त्याचं देखील उत्तर होय आहे. त्यानंतर शेवटचा 6वा प्रश्न आपल्याला या आकृतीवरती विचारलेला आहे तो म्हणजे एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी करा. आता त्यामध्ये अनेक घटक आहे. आपल्याला माहीत आहे की अनुकूल हवामान असेल, भूरचना असेल, खनिज संपत्ती असेल, असे किंवा पाण्याची उपलब्धता असेल, असे विविध प्रकारचे जे काही प्राकृतिक किंवा इतर प्रकारचे जे घटक आहे त्या घटकांचा या ठिकाणी वस्तीच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी ते घटक कारणीभूत ठरत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ही आकृती 3.1 दिलेली होती आणि यावरून साधारणपणे भूपृष्ठाचं स्वरूप आपल्याला दिलेलं आहे आणि कोणत्या ठिकाणी वस्त्या निर्माण होऊ शकतात, कोणत्या ठिकाणी वस्त्या निर्माण होण्यास प्रतिकूल परिस्थिती आहे, याची जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला या आकृतीवरून या ठिकाणी येत असते. त्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवी वस्ती. मानवी वस्ती म्हणजे काय? तर आपल्याला या ठिकाणी ही जी मानवी वस्ती आहे या मानवी वस्तीची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजशील असल्यामुळं त्या ठिकाणी तो समूहाने राहणे पसंत करतो आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी समूहाने राहत असताना सामाजिक बांधिलकी असेल किंवा इतर कारणांमुळे त्या ठिकाणी मानवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक गरजा त्या ठिकाणी निर्माण होतात आणि या गरजा त्याला त्या ठिकाणी या समूहाने राहून पूर्ण करणं क्रमप्राप्त ठरतं किंवा त्या कराव्या लागतात आणि त्यावर आधारितच त्या ठिकाणी या मानवी वस्तीची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या करण्यात आलेली आहे. तर प्रामुख्यानं सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात आणि त्या ठिकाणी अशी जी काही घरांची मांडणी आहे त्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. म्हणजे सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. घरांच्या अशा मांडणीला वस्ती असे म्हणतात. तर प्रामुख्याने अशा प्रकारे मानवाची वस्ती निर्माण झाल्यानंतर या वस्त्यांच्या स्वरूपामध्येच आपल्याला त्या ठिकाणी मानवाचा जो काही अधिवास आहे तो अधिवास पाहायला मिळतो किंवा दिसतो. आणि मग अशा या अधिवास किंवा वस्त्यांच्या ठिकाणी मानव त्याचं जे काही समूह जीवन आहे ते जीवन त्या ठिकाणी जगत असतो आणि त्याचबरोबर आपल्या उपजीविकेसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आर्थिक क्रिया आहे त्या आर्थिक क्रिया देखील मानव करत असतो. आता ह्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या आर्थिक क्रिया वस्तीनुरूप प्रदेशानुरूप त्या ठिकाणी आपल्याला बदललेल्या पाहायला मिळतात. परंतु तरी देखील त्याला आपलं समूह जीवन जगत असताना
विविध प्रकारच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या आर्थिक क्रिया करणं क्रमप्राप्त असतं आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी आजूबाजूचे जे काही पर्यावरणातील घटक असतील किंवा जे काही नैसर्गिक परिस्थिती असेल त्या नैसर्गिक परिस्थितीशी जुळून त्या ठिकाणी तो आपल्या ज्या काही आर्थिक क्रिया आहे त्या आर्थिक क्रिया पूर्ण करत असतो। तर अशा प्रकारचे हे जे काही मानवी वस्ती आहे या मानवी पुढचा घटक आहे मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक। मग आता मानवी वस्तीच्या स्थानावर म्हणजेच मानवी वस्तीच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक। तर आता यामध्ये स्थान निश्चिती म्हणजे काय, घरं बांधण्यासाठी जे काही जागा किंवा जे काही स्थान ठिकाण आपण निश्चित करतो त्याला त्या ठिकाणी स्थान निश्चिती किंवा स्थान असं म्हटलं जातं। तर प्रामुख्यानं मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे 2 प्रकारचे घटक आहे। त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटक। मग आता प्राकृतिक घटक म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतं की प्रामुख्यानं त्यामध्ये काही नैसर्गिक जे घटक आहेत त्या घटकांचा समावेश होत असतो। मग आता असे कोणते प्राकृतिक घटक आहे की ज्यांचा या मानवी वस्तीच्या स्थानावरती त्या ठिकाणी परिणाम होत असेल, तर प्रामुख्यानं त्यामध्ये भूपृष्ठाचा उंच सकलपणा, त्यानंतर समुद्रसपाटीपासूनची उंची, याशिवाय हवामान, त्यानंतर भूजल पाण्याची पातळी आणि मृदा, हे जे घटक आहे या घटकांचा या प्राकृतिक घटकांचा मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम होत असतो। मग आता साधं उदाहरण आपण देऊया की समजा कोरड्या हवामानाचा प्रदेश आहे, तर कोरड्या हवामानाचे म्हणजे काय, साधारणपणे वाळवंटी प्रदेश किंवा आपण दुष्काळी भाग म्हणूया की ज्या ठिकाणी पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी असतं। मग अशा ठिकाणी हवामान या घटकाचा कशा प्रकारे परिणाम होईल, तर प्रामुख्यानं कोरड्या हवामानामध्ये आपल्याला माहीत आहे की पाणी हा जो प्राकृतिक घटक आहे हा घटक महत्त्वाचा आहे। आणि मग या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात ज्या ठिकाणी जलस्रोत असतील, पाण्याचे साठे असतील, म्हणजे समजा नदी असेल, सरोवर असेल, तर अशा ठिकाणी जे काही घरं आहेत ती घरं या जलस्रोतांजवळ घरं किंवा वस्त्या आपल्याला निर्माण झालेल्या पाहायला मिळतात। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटक। मग आता यामध्ये प्रामुख्याने हे जे काही सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घटक या घटकांचा त्या ठिकाणी म्हणजे हे घटक म्हणजेच सामाजिक घटक आहेत। तर प्रामुख्यानं त्या ठिकाणी हे जे काही सामाजिक घटक आहे हे सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरत असतात। मग आता कशा प्रकारे, तर त्याचं उदाहरण देता येईल आपल्याला। पूर्वी जे काही वेगळ्या देशातले लोक असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही राजे असतील, महाराजे असतील, हे या ठिकाणी पूर्वी आक्रमण करून जो काही प्रदेश आहे तो प्रदेश काबीज करायचे आणि अशा प्रकारे जो काही प्रदेश आहे तो प्रदेश परकीय आक्रमणाच्या माध्यमातून काबीज केला जात असल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने जगातल्या वेगवेगळ्या भागात केंद्रित वस्त्यांची त्या ठिकाणी निर्मिती झाली। म्हणजेच काय की त्या ठिकाणी सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा प्रकारचे जे घटक आहेत त्या घटकांचा त्या ठिकाणी या वस्त्यांच्या स्थानावरती परिणाम होत असतो। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे मानवी वस्तीचे प्रकार। तर मानवी वस्त्यांच्या प्रकारांची जी काही माहिती आहे ती माहिती घेण्याच्या अगोदर प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे की विविध प्रकारच्या ज्या मानवी वस्त्या आहेत या मानवी वस्त्यांचा आकार आणि प्रकार यामध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळते। जे या ठिकाणी या मानवी वस्त्यांच्या संदर्भात एक आकृती तुम्हाला दाखवलेली बघा, 4 प्रकारच्या आकृत्यांमध्ये घरं दाखवलेली आहेत, तर ती तुम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असतील। तर अशा प्रकारच्या 4 प्रकारच्या ज्या वस्त्या आहेत त्यांचा आकार आणि प्रकार यामध्ये भिन्नता पाहायला मिळते, म्हणजे फरक आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो, फरक पाहायला मिळतो। आकृतीमध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी 4ही प्रकारच्या जे काही आकृत्या आहेत 4ही आकृत्यांमधील जी घरं आहेत त्या घरांची रचना किंवा त्यांचा साधारणपणे आकार पाहिला, त्यांच्यामधील अंतर पाहिलं, त्यांचं छप्पर पाहिलं, तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या ठिकाणी ह्या जे काही मानवी वस्त्या आहे या मानवी वस्त्यांचा आकार आणि या प्रकार यामध्ये त्या ठिकाणी भिन्नता आढळते, भिन्नता पाहावयास मिळते। मग आता या मानवी वस्त्यांचे प्रामुख्यानं त्या ठिकाणी पाडा, वाडी, त्यानंतर गाव, नगर, शहर, महानगर, प्रमहानगर
संकलित नगर, विशाल महाकाय नगर असे जे काही वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी वस्त्या आहेत त्या वस्त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या ज्या वस्त्या आहेत या वस्त्यांचे त्यांच्या आकारानुसार त्या ठिकाणी जे काही आर्थिक वैशिष्ट्ये आहेत ती आर्थिक वैशिष्ट्ये देखील बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय आकारानुसार या वस्त्यांची जी काही संरचना आहे म्हणजे रचना म्हणजे त्याला आपण बांधकाम म्हणूया त्यामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळतो. याशिवाय या वस्त्यांमध्ये असणारं जे काही पर्यावरण आहे त्यांच्या आजूबाजूचे काही पर्यावरण आहे ते पर्यावरण त्याचबरोबर त्या वस्त्यांच्या ठिकाणी उपलब्ध असणारं जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामध्ये देखील आपल्याला या वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी भिन्नता पाहायला मिळते. म्हणजे काही ठिकाणी तंत्रज्ञान उपलब्ध असेल वापरलं जात असेल काही वस्त्यांमध्ये तंत्रज्ञानाचा गंध देखील नसेल. तर अशा प्रकारे या ज्या काही वस्त्या आहेत या वस्त्यांचे वेगवेगळ्या घटकांवर आधारित त्या ठिकाणी प्रकार पाडले जातात. तर पहिला आहे ते म्हणजे मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरावरून प्रकार किंवा घरांमधील जे काय अंतर आहे घराघरांमधील जे अंतर आहे त्या अंतराच्या आधारावर मानवी वस्त्यांचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने प्रमुख 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे दाट वस्ती किंवा तिलाच त्या ठिकाणी केंद्रित वस्ती असंही म्हटलं जातं. तर ही जी काही दाट किंवा केंद्रित वस्ती आहे या दाट आणि केंद्रित वस्ती पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेली बघा दाट आणि केंद्रित वस्ती. तर यामध्ये जी काही घरं आहेत ती घरं एकमेकांच्या अतिशय जवळजवळ असतात दाटीवाटीने घरे बांधलेली असतात आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी ही जी घरं आहेत ती घरं केंद्रित झाल्यासारखी त्यांची जी काही रचना आहे ती रचना आपल्याला किंवा त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या मानवी वस्त्यांचं घरांमधील अंतरावरून दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्त्या. तर त्या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे त्याच आकृतीत दुसरं जे चित्र दिलेलं आहे बघा ते अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्त्या आपल्याला दाखवतात. त्यामध्ये केंद्रित वस्त्यांपेक्षा त्या अर्धकेंद्रित म्हणजे 2 ठिकाणी विभागले गेलेले आहे. याशिवाय त्या केंद्रित वस्त्यांपेक्षा यातील जे काही अंतर आहे ते अंतर आपल्याला थोडं त्या ठिकाणी वाढलेलं म्हणजे थोड्या त्या ठिकाणी अपखंडित झाल्यासारख्या आपल्याला त्या पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विखुरलेली वस्ती. तर आता ह्या ज्या विखुरलेल्या वस्त्या आहेत त्यांची तिसऱ्या आकृतीमध्ये त्यांचं रचना दिलेली बघा. तिसऱ्या आकृतीमध्ये तिसरं जे चित्र आहे त्यामध्ये विखुरलेल्या वस्त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा. त्यामध्ये जे काही घरं दाखवलेली आहेत ही घरं एकमेकांपासून त्या ठिकाणी दूर अंतरावर म्हणजे पहिल्या 2 प्रकारच्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यांपेक्षा म्हणजे दाट किंवा केंद्रित वस्त्या आणि अर्धकेंद्रित वस्त्यांपेक्षा या वस्तीतील जी काही घरं आहेत ती घरं थोडी एकमेकांपासून त्या ठिकाणी थोडी दूर अंतरावर आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांना विखुरलेल्या वस्त्या असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे एकाकी वस्ती. तर या आकृतीमध्ये चौथं जे चित्र तुम्हाला दर्शवलेलं आहे त्या चौथ्या चित्रामध्ये त्या ठिकाणी एकाकी वस्ती म्हणजे एकच घर तुम्हाला दिसतंय बघा. आजूबाजूला कुठेही वस्त्या नाही आजूबाजूला काही अंतरापर्यंत त्या ठिकाणी वस्त्या नसतात. तर असे जे काही एकाकी घरं आहेत त्या घरांनाच त्या ठिकाणी एकाकी वस्ती असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्या प्रामुख्यानं पर्वतीय प्रदेश असेल डोंगराळ प्रदेश असेल या प्रदेशामध्ये आपल्याला या एकाकी ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्या पाहायला मिळतात किंवा आढळतात. तर अशा प्रकारे घरांमधील जे काय अंतर आहे त्या अंतरावरून मानवी वस्त्यांचे हे 4 प्रकार पडतात. 4 प्रकार पाडले गेलेले आहेत. त्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवी वस्तीचे आकृतिबंध. तर हे जे मानवी वस्तीचे आकृतिबंध आहेत या मानवी वस्तीच्या आकृतिबंधांची जी काही माहिती आहे ती माहिती घेण्याच्या अगोदर आपल्याला उपग्रहाच्या साह्याने त्या ठिकाणी काही जे काही चित्र आहेत ती चित्र त्या ठिकाणी म्हणजे छायाचित्र घेतलेली आहेत उपग्रहाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी उपग्रहातून वेगळ्या प्रकारच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांची छायाचित्र घेऊन आपल्याला या ठिकाणी आकृती क्रमांक 3.2 मध्ये त्या ठिकाणी या मानवी वस्त्यांचे आकृतिबंध दर्शवणारी काही चित्र आपल्याला दिलेली आहेत. तर
तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती आकृती क्रमांक 3.2 दिसत असेल। तर साधारणपणे त्या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये पहिलं चित्र तुम्हाला दिलेलं आहे बघा, मध्यभागी रेषा त्यामध्ये दिसते आणि दोनही बाजूला वस्त्या दिसतात। तर मग या त्याला काय म्हणायचं, रेषीय वस्ती, म्हणजे आकृतिबंधानुसार वस्तीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे रेषीय वस्ती। तर यामध्ये काय होतं की एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन लगत किंवा नदी लगत किंवा कालव्याच्या दुतर्फा त्या ठिकाणी एका सरळ रेषेमध्ये ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्या स्थापन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यांनाच त्या ठिकाणी रेषीय वस्ती असं म्हटलं जातं। तर आकृतीमध्ये त्या ठिकाणी आ हे जे वर्णाक्षर दिलेलं आहे ही आकृती रेषीय वस्तीची आकृती आहे। आणि त्यानंतर दुसरा आकृतिबंधाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आयताकृती वस्ती। तर आयताकृती जी काही वस्ती आहे या आयताकृती वस्तीमध्ये त्या ठिकाणी घरे ओळीत आणि सरळ रेषेमध्ये असतात। दुसऱ्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले बघा, आयताकृती वस्ती यामध्ये जे घरं आहेत ते घरं ओळीत आणि सरळ रेषेमध्ये असतात। याशिवाय या ज्या काही ओळी आहेत या ओळी एकमेकांना समांतर अशा प्रकारच्या त्या ठिकाणी असतात। याशिवाय अशा प्रकारचे जे काही वस्त्या आहेत त्या वस्त्या म्हणजे आधुनिक काळातील जे काही शहरं आहेत, नियोजित शहरं, त्या शहरांचं उदाहरण आपल्याला देता येईल की ही जी शहरं आहेत ती आयताकृती वस्त्यांची उदाहरणे आहेत। साधारणपणे त्यांचा जो आकार आहे तो आकार आयताकृती असतो। त्यानंतर त्या ठिकाणी वस्तीचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे आकारहीन वस्ती। आता आकारहीन वस्ती म्हणजे त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेले बघा, जे काही वर्णाक्षर अ आहे या अ मध्ये आकारहीन वस्ती आपल्याला दाखवलेली आहे। ती जे वर्णाक्षराची जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये आकारहीन वस्ती आपल्याला दिसते। तर ही वस्ती निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी वस्तीचा जसजसा विकास होत जातो तसतसा तिचा आकार वाढत जातो, परंतु तिला कुठल्याही प्रकारचा विशिष्ट अशा प्रकारचा जो काही आकार आहे तो आकार नसतो। ती अनियमितपणे त्या ठिकाणी वाढत असते आणि कशा प्रकारे की लोकांच्या सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार त्या ठिकाणी लोक घरांची निर्मिती करीत असतात। तर अशा प्रकारच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांना आकारहीन वस्त्या असे म्हणतात। त्यानंतर आकृतिबंधानुसार वस्तीचा पुढचा प्रकार आहे चौथा, तो म्हणजे केंद्रोत्सारी वस्ती। तर आकृतीमध्ये वर्णाक्षर उ नावाची जी काही आकृती आहे ती आकृती आपल्या केंद्रोत्सारी वस्तीची आकृती आहे। मग आता हे काय होतं की एका केंद्राच्या भोवती त्या ठिकाणी वस्त्यांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो। बघा आकृतीमध्ये त्या ठिकाणी एक केंद्र दाखवलेलं आहे आणि त्याच्या चोहोबाजूला त्या ठिकाणी ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यांची निर्मिती आपल्याला त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। आणि हा जो केंद्रबिंदू आहे हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो, कारण तो वस्त्यांचा जो काही विकास आहे तो विकास त्या केंद्राच्या भोवतीच त्या ठिकाणी अवलंबून असतो। त्यानंतर या मानवी वस्त्याच्या आकृतिबंधाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वर्तुळाकार वस्ती। तर ही जी वर्तुळाकार वस्ती आहे ती वस्ती दीर्घई हे जे काही वर्णाक्षर आहे त्या वर्णाक्षराची जी आकृती आपली आहे ती आकृती आपल्या वर्तुळाकार वस्तीची आकृती आहे। तिथे दिसत असेल बघा तुम्हाला चित्रामध्ये, वर्णाक्षरामध्ये दीर्घ ई आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी वर्तुळाकार जी काही वस्ती दाखवलेली आहे। आता ह्या ज्या वर्तुळाकार वस्त्या आहेत त्या वर्तुळाकार वस्त्या प्रामुख्याने कुठे एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला चोहोबाजूला त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि साधारणपणे त्यांचा जो काही विस्तार आहे तो विस्तार वर्तुळाकार पद्धतीने त्या ठिकाणी होत असतो। आणि त्या ठिकाणी ही घरे का निर्माण झालेली असतात तर प्रामुख्यानं पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्या ठिकाणी ही जी काही घरं आहेत ती घरं एकमेकाच्या जवळ आणि वर्तुळाकार पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होत असतात। त्यानंतर त्या ठिकाणी आकृतिबंधानुसार वस्तीचा शेवटचा प्रकार आहे किंवा शेवटचा आकृतिबंध आहे सहावा, तो म्हणजे त्रिकोणी वस्ती। तर आपली जी आकृती दिलेली आहे, तुम्हाला जे चित्र दाखवलेले आहे त्यामध्ये जे काही वर्णाक्षर ई आहे त्या वर्णाक्षर ई मध्ये ही वर्णाक्षर अ ई नाही तर वर्णाक्षर ई
तर यामध्ये त्या ठिकाणी त्रिकोणी जी काही वस्ती आहे ती वस्ती दाखवलेली बघा. तुम्ही आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर ही त्रिकोणी वस्ती आहे बरोबर. ई त्यामध्ये ऱ्हस्व जी ई आहे, हा ई जी आकृती आहे ती आपल्या त्रिकोणाकार वस्तीची आकृती आपल्याला दाखवलेली आहे. तर प्रामुख्यानं या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही वस्त्या आहेत त्रिकोणी वस्त्या, या वस्त्या दोन नद्यांच्या किंवा दोन रस्त्यांच्या संगमावरती त्या ठिकाणी निर्माण होत असतात किंवा समुद्राच्या किनाऱ्यावरती किंवा समुद्राच्या काठी देखील अशा प्रकारच्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात. या ज्या काही वस्त्या आहे या वस्त्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्यांचा जो आकार आहे तो आकार त्रिकोणी स्वरूपाचा असतो, म्हणून त्यांना त्रिकोणी वस्ती असं म्हटलं जातं. तर काही प्राकृतिक आणि सामाजिक जी काही कारणं आहेत त्या कारणांमुळे या वस्त्यांची जी काही वाढ आहे ती वाढ तीनही बाजूने त्या ठिकाणी होत असते. प्राकृतिक म्हणजे त्या ठिकाणी नदी असेल, समुद्रकिनारा असेल, तर यांच्यामुळे त्या ठिकाणी कधीकधी या त्रिकोणी स्वरूपात त्यांचा विस्तार होत जातो. आणि याशिवाय सामाजिक कारणं म्हणजे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे समुदाय असतील किंवा त्या ठिकाणी राजकीय धोरण असतील असे किंवा वेगळ्या समाजाचे लोक असतील, तर त्यातून त्या ठिकाणी या वस्त्यांची जी काही वाढ आहे ती वाढ अशा प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे या मानवी वस्त्यांचे 6 आकृतिबंध आहेत. त्यामध्ये पहिला रेषीय वस्ती, दुसरा आकारहीन वस्ती, तिसरा आयताकृती वस्ती, चौथा केंद्रोत्सारी वस्ती आणि 5वं वर्तुळाकार वस्ती, 6 त्रिकोणी वस्ती. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी मानवी वस्त्यांचे हे आकृतिबंध आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे जे काही तुम्हाला आकृतीमध्ये जे काही चित्र तुमच्यासमोर त्या ठिकाणी दिसत आहेत हे उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेली छायाचित्र आहेत आणि त्यावरून साधारणपणे वस्त्यांचा आकार कशा प्रकारे आहे ते आपल्या लक्षात येतं. तर तुर्तास आज आपण त्या ठिकाणी थांबूया. बाकीच्या मुद्द्यांची जी माहिती आहे ती माहिती आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.